क्षणभर थांबा. गुरुचरित्रातील हा 4था अध्याय सुरू होताच तुला पुढच्या काही क्षणात साक्षात दत्तगुरूंच्या अस्तित्वाची एक मोठी प्रचिती येईल. आज तुझे नशीब स्वतः दत्तप्रभू लिहायला आले आहेत. त्यामुळे दुर्लक्ष करू नको, रडू नकोस. आता दत्त महाराज तुला त्रास देणाऱ्या, लायकी काढणाऱ्या शत्रूंना फटकावणार आहेत. पुराणात असं सांगितलं जातं. गुरुचरित्रातील हा अध्याय फक्त शांत चित्ताने श्रवण केल्यास कितीही मोठी संकटे, गरिबी, शत्रू, वाईट शक्ती, काळी बाधा, आजार सर्व काही मेणबत्तीप्रमाणे वितळून जाते आणि चालू क्षणापासून दिवस पालटायला सुरू होतात. आज तुमच्यासमोर आलेला गुरुचरित्राचा 4था अध्याय हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या हाकेला महाराजांनी दिलेला ओघ आहे. ज्याच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळले आहेत, ज्याला बाजूंनी संकटांनी घेरले आहे, अशा भक्तासाठी हा अध्याय म्हणजे साक्षात दत्तदर्शन आहे. ज्यांच्या घरात सतत अडचणी, आर्थिक ताण, मानसिक त्रास किंवा ग्रहबाधेचं दडपण आहे, त्यांनी हा अध्याय मन लावून ऐकावा. भक्तांनो, तुमची श्रद्धा सिद्ध करण्याची हीच वेळ आहे. कमेंटमध्ये पूर्ण विश्वासाने लिहा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचा हा एक शब्द तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा चमत्कार घडवेल. ही भक्तीची ऊर्जा पसरवण्यासाठी आजचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या जवळच्या 5 व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा. जो दुसऱ्याचा मार्ग सुकर करतो त्याचा मार्ग दत्त महाराज स्वतः शोधतात. आता शांत व्हा, डोळे मिटून या परब्रह्माचे ध्यान करा. कल्पना करा की साक्षात दत्त महाराज तुमच्या समोर उभे आहेत आणि त्यांच्या कमळ चरणातून तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. तुमच्या भाग्योदयाचा हा अध्याय आता सुरू होत आहे. पूर्ण श्रद्धेने श्रवण. दत्तगुरूंच्या लाडक्या भक्ता, काल आपण गुरु आणि भक्त यांचा तो पवित्र संवाद अनुभवला. भक्ताच्या अंतःकरणात एक प्रामाणिक तळमळ होती. या सृष्टीचा आरंभ कसा झाला, या सगळ्या मागचं सत्य काय आहे, आणि गुरूंनी त्याची ती ओढ ओळखली आणि त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन ते प्रेमाने बोलू लागले. ऐक भक्ता, तुझा प्रश्न साधा नाही. हा प्रश्न त्या आदिम सत्याला स्पर्श करणारा आहे, ज्यातून सगळं काही निर्माण झालं. गुरूंच्या त्या शांत करुण स्वरात एक विलक्षण गूढता होती. जणू ते फक्त शब्द सांगत नव्हते, तर एक दिव्य अनुभूती देत होते. एक काळ असा होता, ते पुढे म्हणाले, जेव्हा काहीच नव्हतं. आज आपण जे काही पाहतो, ही पृथ्वी, हे आकाश, हे जीवनसृष्टीचं वैभव, यापैकी काहीही अस्तित्वात नव्हतं. ना दिशा होत्या, ना काळ, ना जन्म, ना मृत्यू. सर्व काही एका अनंत गहन शांततेत विलीन झालं होतं. त्या वर्णनाने भक्ताचं मन थरारून गेलं. तो जणू त्या काळातच प्रवेश करू लागला. त्यावेळी गुरु सांगू लागले, सर्वत्र फक्त एकच तत्व होतं, अखंड असीम जग. वेदांनी ज्याला आपोनारायण असं म्हटलं आहे, हे साधं पाणी नव्हतं बाळा. हे परमेश्वरांचंच एक सूक्ष्म निर्गुण स्वरूप होतं, जिथे अजून काहीही प्रकट झालं नव्हतं, पण सगळ्याची बीजं त्यात सुप्त अवस्थेत होती. हे ऐकताना भक्ताच्या मनात एक वेगळीच शांतता पसरत होती. जणू त्याला जाणवत होतं, ही कथा बाहेरच्या सृष्टीची नाही, तर आतल्या अस्तित्वाची आहे. त्या अनंत जलामध्ये परमात्म्याच्या संकल्पातून एक दिव्य घटना घडली. एक तेजस्वी सुवर्णमय बीज प्रकट झालं. हिरण्यगर्भ, जणू सगळ्या विश्वाचं रहस्य त्या एका अंडात सामावलं होतं. गुरूंचा स्वर अधिक गूढ झाला. त्या हिरण्यगर्भातूनच पुढे ब्रह्मांडाची निर्मिती झाली आणि त्या ब्रह्मांडातून
ब्रह्मदेव प्रकट झाले सृष्टीची रचना करण्यासाठी. हळूहळू त्या ब्रह्मांडाचे विभाजन झाले. त्यातून अनेक स्तर निर्माण झाले आणि ब्रह्मदेवाने 14 भुवनांची रचना केली. दिशा, काळ, मन, वाणी, काम, क्रोध हे सर्व गुण त्यांनी सृष्टीत प्रवाहित केले. हे सगळं ऐकताना भक्ताच्या अंतःकरणात एक नवीनच जाणीव उमलत होती. या सगळ्या मागे एक अदृश्य नियोजन आहे. काहीही योगायोगाने घडत नाही. गुरूंचे शब्द त्याच्या मनात खोलवर उतरू लागले. भक्ता, जसं ही संपूर्ण सृष्टी एका सूक्ष्म बीजातून विस्तारली, तसंच तुझं आयुष्यही एका दैवी संकल्पातून घडत आहे. तुला जे काही अनुभवायला मिळतं ते सगळं या परमेश्वराच्या इच्छेनेच. त्या क्षणी भक्ताच्या मनातील अस्वस्थता जणू विरघळली. त्याला जाणवलं तो एकटा नाही. एक अदृश्य करुणामय शक्ती त्याच्या सोबत आहे. तीच गुरु आहे, तीच दत्त आहे. गुरु पुढे शांतपणे सांगू लागले आणि त्या दिव्य कथेतून सृष्टीचा विस्तार अधिक उलगडत गेला. पुढे ब्रह्मदेव आपल्या मानसपुत्रांची निर्मिती करतील आणि त्या सृष्टीत एक पवित्र अध्याय सुरू होईल. अत्रि ऋषी आणि अनुसया मातांचा. भक्ताचं मन पूर्णपणे कथेत विलीन झालं होतं. तो ऐकत होता, पण आता तो फक्त ऐकतच नव्हता, तर तो त्या सत्याचा अनुभव घेत होता. प्रेमळ भक्तांनो, हा अध्याय तुमच्या मनावर थोडा जरी प्रेरित करत असेल तर आत्ताच दत्त महाराजांचा आशीर्वाद मागा. कमेंटमध्ये मोठ्या श्रद्धेने लिहा, हे गुरुदेव, मला तुमचा आशीर्वाद द्या. तुम्ही हा अध्याय शेवटपर्यंत ऐकत राहिला तर साक्षात दत्त महाराज तुमची सर्वात मोठी इच्छा तुमच्या समोर येऊन पूर्ण करतील. भक्तांनो, गुरूंचा शांत करुण स्वर अजूनही त्या वातावरणात दरवळत होता. भक्ताचं मन पूर्णपणे त्या दिव्य कथेत गुंतलं होतं. जणू तो ऐकत नव्हता, तर सृष्टीचा आरंभ स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होता. गुरु पुढे सांगू लागले, बाळा, त्या हिरण्य गर्भातून निर्माण झालेलं ब्रह्मांड हे फक्त एक अंड नव्हतं. ते संपूर्ण सृष्टीचं मूळ होतं. त्या एकाच बीजातून सर्व विश्व विस्तारलं. त्या सुवर्णमय ब्रह्मांडामध्ये एक अद्भुत शक्ती जागृत झाली आणि त्या शक्तीतून ब्रह्मदेव प्रकट झाले. रजोगुणाच्या प्रभावाने सृष्टीची निर्मिती करण्यासाठी त्यांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव प्रकट झाले, पण त्यांच्या समोर काहीच नव्हतं, ना आधार ना दिशा, फक्त त्या ब्रह्मांडाच्या अंतर्गत एक असीम विस्तार. क्षणभर तेही जणू विचारात पडले, ही सृष्टी कशी रचावी? परंतु हे सगळं पूर्व नियोजित होतं. परमेश्वराच्या संकल्पनानेच त्यांना सृजनाची शक्ती लाभली होती. हळूहळू ब्रह्मांडांचं विभाजन होऊ लागलं. जणू एका शांत सरोवरात हलकेच लाटा उठाव्यात तसंच त्या अंड्याचे 2 भाग झाले आणि त्या विभाजनातून सृष्टीचा विस्तार सुरू झाला. एक भाग भूमी झाला, स्थिर आधार देणारा, आणि दुसरा भाग आकाशरूप झाला, सर्वांना सामावून घेणारा. भक्ताच्या मनात हे दृश्य जिवंत झालं. त्याला जाणवलं, ही सृष्टी केवळ निर्माण नाही तर एक सुंदर संतुलन आहे. गुरु पुढे म्हणाले, ब्रह्मदेवाने त्या सृष्टीत 14 भुवनांची रचना केली. वरचे लोक, मधले लोक, खालचे लोक, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं जीवन, वेगवेगळं अस्तित्व. दिशा निर्माण झाल्या, काळाचा प्रवाह सुरू झाला. मन, वाणी, काम, क्रोध हे सर्व गुण सृष्टीत प्रकट झाले. हे ऐकताना भक्ताच्या मनात एक प्रश्न हलकेच उमटला, हे सगळं का निर्माण केलं असेल? जणू त्याचं मन ओळखूनच पुढे बोलले, बाळा, सृष्टी ही केवळ निर्माण नाही, ती एक लीला आहे. अनुभव घेण्यासाठी, जाणण्यासाठी आणि शेवटी त्या
परमात्म्याकडे परत जाण्यासाठी. त्या शब्दांनी भक्ताच्या अंतःकरणाला एक खोल स्पर्श झाला. त्याला जाणवलं, जीवनातील प्रत्येक घटना, प्रत्येक भावना, प्रत्येक संघर्ष हे सगळं व्यर्थ नाही. हे सगळं त्या महान सृष्टीच्या नियोजनाचा भाग आहे. गुरूंचा स्वर आता अधिक स्थिर, अधिक गूढ झाला. या सृष्टीची निर्मिती पूर्ण करण्यासाठी ब्रह्मदेवाने पुढे आपल्या मनातून काही दिव्य पुत्र निर्माण केले, जे या सृष्टीच्या विस्तारासाठी सहाय्य ठरतील. भक्ताचं मन आता अधिक उत्सुक झालं, कारण ही कथा आता त्या दिशेने वळत होती जिथे एक अद्भुत महिमा प्रकट होणार होता. त्या मानसपुत्रांमध्ये एक असा ऋषी होता, ज्याच्यापासून पुढे एक पवित्र परंपरा सुरू होणार होती, ज्याच्या जीवनाशी जोडलेली होती एक अतुलनीय पतिव्रता. गुरुच्या शब्दांनी वातावरणात एक वेगळीच पवित्रता निर्माण झाली. त्याला जाणवलं, ही कथा आता अधिक गहन होणार आहे आणि त्याच्या अंतःकरणात एक निश्चय अधिक दृढ झाला. मी हे सर्व शेवटपर्यंत मन लावून ऐकेन, कारण यातच माझं कल्याण दडलेलं आहे. भक्तांनो, गुरूंचा आवाज अजूनही त्या शांत वातावरणात घुमत होता. भक्ताच्या अंतःकरणात आता एकाग्रता अधिकच वाढली होती. सृष्टीच्या निर्मितीचा तो दिव्य प्रवास ऐकत असताना त्याला जाणवत होतं, ही कथा फक्त बाहेरची नाही, तर आपल्या आत्म्यालाही स्पर्श करणारी आहे. गुरु पुढे सांगू लागले, बाळा, सृष्टीची रचना केवळ स्थूल स्वरूपात करून पूर्ण होत नाही. तिचा विस्तार करण्यासाठी, तिच्या संतुलनासाठी काही दिव्य शक्तींची आवश्यकता असते. म्हणूनच ब्रह्मदेवाने आपल्या मनातून काही श्रेष्ठ पुत्र निर्माण केले. हे शब्द ऐकताच भक्ताच्या मनात एक वेगळीच उत्कंठा निर्माण झाली. तो त्या दिव्य निर्मितीकडे मनोमन पाहू लागला. हे पुत्र, गुरु म्हणाले, साधे नव्हते. ते होते सप्तऋषी, सृष्टीच्या विस्ताराचे आधारस्तंभ. मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ हे सातही ऋषी ब्रह्मदेवाच्या मनातून प्रकट झाले. प्रत्येकाच्या ठायी एक अद्वितीय तेज, एक विशिष्ट सामर्थ्य होतं. भक्ताच्या मनात त्यांच्या तेजस्वी रूपांची जणू झलक उमटली. शांत, समाधानी, तपस्वी, त्यांच्या अस्तित्वातच एक दिव्य स्थैर्य होतं. गुरूंचा स्वर आता अधिक प्रेमळ झाला. या सप्त ऋषींमध्ये ते म्हणाले, अत्री ऋषींचं स्थान अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे, कारण पुढे त्यांच्याच जीवनातून एक अद्भुत लीला प्रकट होणार आहे. आता भक्ताच्या अंतःकरणात आता त्या नावानेच एक आदर निर्माण झाला होता, अत्री ऋषी. जणू त्याला जाणवत होतं की ही कथा आता एक विशेष वळणावर येत आहे. गुरु पुढे सांगू लागले, अत्री ऋषी हे अत्यंत तपस्वी, शांत आणि तेजस्वी होते. त्यांच्या तपश्चर्येने, त्यांच्या साधनेने त्यांना एक विलक्षण आध्यात्मिक उंची प्राप्त झाली होती. पण त्यांच्या जीवनाची खरी पूर्णता अजून प्रकट व्हायची होती. भक्ताला या वाक्यात काहीतरी खोल जाणवलं. खरी पूर्णता अजून बाकी आहे. जणू त्यालाही आपल्या जीवनाशी काहीतरी साम्य दिसले. गुरु थोडे थांबले आणि मग अत्यंत आदराने पुढे बोलले, अत्री ऋषींची पत्नी अनसूया हे नाव उच्चारताच वातावरणात एक विलक्षण पवित्रता पसरली. भक्ताच्या मनात एक कोमल, तेजस्वी स्त्री रूप उभं राहिलं. अनुसया, गुरु म्हणाले, हे केवळ एक स्त्री नव्हती, ती होती पतिव्रतेची पराकाष्ठा. तिच्या शुद्धतेला, तिच्या भक्तीला, तिच्या सेवाभावाला तोड नव्हती. भक्ताच्या मनात तिच्याबद्दल एक गहिरा आदर निर्माण झाला. जणू तो तिच्या चरणी नतमस्तक व्हावं असं त्याला वाटू लागलं.
तिचं मन गुरु सांगत होते नेहमी आपल्या पतीच्या सेवेत भक्तीत रमलेलं असे. मन, वाणी, कर्म तीनही प्रकारे ती आपल्या धर्माचं पालन करत होती. त्या शब्दांमध्ये केवळ वर्णन नव्हतं तर एक आदर्श उभा राहत होता. त्या क्षणी भक्ताच्या मनात एक गूढ भाव उमलला. जणू त्याला जाणवलं ही कथा आता एका दिव्य परीक्षेकडे जाणार आहे. कारण जिथे महानता असते तिथेच तिची परीक्षा घेतली जाते. गुरूंचा स्वर आता अधिक गंभीर झाला आणि त्या शांत वातावरणात एक अदृश्य घटना आकार घेऊ लागली. देवतांच्या मनात एक विचार जन्म घेऊ लागला होता. एक अशी भावना जी पुढे संपूर्ण सृष्टीला एका अद्भुत लीलेचा साक्षीदार बनवणार होती. त्याला जाणवलं आता काहीतरी मोठं घडणार आहे. भक्तांनो, तुमच्याही भाग्यात दत्तगुरूंचा चमत्कार व्हावा असं वाटत असेल तर प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. भक्तांनो, गुरूंचे शब्द ऐकत भक्त शांतपणे बसला होता. आता कथा त्या महत्वाच्या टप्प्यावर येत होती जिथे अनसूया मातांची खरी लीला प्रकट होणार होती. त्रिमूर्तींनी देवतांची विनंती केली आणि त्यांनी एक निश्चय केला. अनसूया मातांच्या पतिव्रतेची परीक्षा घ्यायची. पण ती साधी परीक्षा नव्हती. त्यांच्या सत्याची, त्यांच्या शुद्धतेची कसोटी होती. ते तिघेही ब्रह्मा, विष्णू आणि महेश भिक्षुकांच्या वेशात अत्री ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. त्यावेळी अत्री ऋषी आश्रमाबाहेर अनुष्ठानासाठी गेले होते. आश्रमात अनसूया माता एकट्याच होत्या. पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच शांतता आणि समाधान होतं. अचानक आश्रमाच्या दाराशी 3 भिक्षुक येऊन उभे राहिले. अनसूया मातांनी त्यांना पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी नम्रतेने त्यांचं स्वागत केलं. त्यांना आसन दिलं. त्यांच्या चरणांचं पाणी घालून पाद्य दिलं. गंध, अक्षता अर्पण केल्या. त्यांच्या सेवेत त्या पूर्णपणे तल्लीन झाल्या. त्या तिघांनी सांगितलं, आम्ही खूप दुरून आलो आहोत. आम्हाला भयंकर भूक लागली आहे. कृपया लवकर अन्न द्या. अनसूया माता नम्रपणे म्हणाल्या, नक्की. अतिथी सेवा हीच माझी सेवा आहे. त्या लगेच भोजनाची तयारी करू लागल्या. त्यांनी स्वच्छ पात्र मांडली. अन्न शिजवलं. सर्व काही तयार करून त्या भिक्षुकांसमोर वाढायला आल्या. तेव्हा त्या तिघांनी एक विचित्र मागणी केली. आम्ही अन्न तेव्हाच ग्रहण करू जेव्हा तू आम्हाला नग्न होऊन अन्न वाढशील. अन्यथा आम्ही इथून निघून जाऊ. हे शब्द ऐकून क्षणभर वातावरण स्तब्ध झालं. अनसूया मातांच्या मनात एक विचारांचा संघर्ष सुरू झाला. एकीकडे अतिथी सेवा जी त्यांचा धर्म होता आणि दुसरीकडे पतिव्रतेचा धर्म जो त्यांच्या आयुष्याचा आधार होता. क्षणभर त्या शांत उभ्या राहिल्या. पण त्यांच्या मनात कुठेही भीती नव्हती. त्यांनी मनात आपल्या पतीचं स्मरण केलं. माझं मन शुद्ध आहे. माझं आचरण शुद्ध आहे. माझ्या पतीच्या तपश्चर्येचं सामर्थ्य माझ्या सोबत आहे असा दृढ विश्वास त्यांच्या अंतःकरणात होता. त्यांनी त्या भिक्षुकांकडे प्रेमाने पाहिलं आणि शांतपणे म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही जसं म्हणता तसंच मी करीन. त्या आत गेल्या आणि पतीचं स्मरण करत पूर्ण शुद्ध भावनेने त्या परत आल्या. त्या क्षणी एक अद्भुत घटना घडली. जसेच त्यांनी त्या अवस्थेत अन्न वाढायला सुरुवात केली ते तिघे भिक्षुक अचानक लहान बाळांमध्ये रूपांतरित झाले. 3ही बाळं त्यांच्यासमोर रडत होती. अनसूया मातांनी ते दृश्य पाहिलं आणि क्षणभर आश्चर्यचकित झाल्या. पण लगेच त्यांच्या अंतःकरणात मातृत्व जागृत झालं. त्या लगेच वस्त्र परिधान करून त्या बाळांना उचलून घेऊ लागल्या. त्यांना शांत केलं आणि प्रेमाने त्यांना स्तनपान करू लागल्या. 3ही बाळं त्यांच्या कुशीत विसावली. त्या क्षणी संपूर्ण सृष्टी जणू थांबवून हे दृश्य पाहत होती. त्यांच्या उदरात
संपूर्ण विश्व आहे, जे सृष्टीचे निर्माण करता, पालन करता आणि संहार करता आहे, तेच आज त्या पतिव्रता स्त्रीच्या कुशीत लहान बाळांसारखे विसावले होते. अनसूया मातांच्या त्या शुद्धतेसमोर, त्या पतिव्रतेच्या सामर्थ्यासमोर त्रिमूर्ती स्वतः लीन झाले होते. अनसूया मातांच्या कुशीत ती 3 बाळं आता शांत झाली होती. त्यांच्या रडण्याचा स्वर हळूहळू निवळला आणि आश्रमात एक अद्भुत पवित्र शांतता पसरली. जणू त्या क्षणी काळही थांबून हे दृश्य पाहत होता. त्या 3 बाळांना अनसूया माता प्रेमाने कुरवाळत होत्या. एकाला कडावर घेत, दुसऱ्याला मांडीवर ठेवत, तर तिसऱ्याला जवळ ओढत ते त्यांची काळजी घेत होत्या. त्यांचं मातृत्व इतकं निर्मळ होतं की त्या बाळांना क्षणभरही अस्वस्थता जाणवत नव्हती. त्यांनी त्या बाळांना पाळण्यात ठेवले, हळूवार झोका देऊ लागल्या आणि गोड स्वरात गाणं म्हणू लागल्या. त्या गाण्यात केवळ शब्द नव्हते, तर एक दिव्य स्पंदन होतं. जणू उपनिषदांचा अर्थ त्या स्वरातून प्रकट होत होता. 3ही बाळं त्या स्वरात हरवून गेली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. त्या पाळण्यात हलकेच डुलत होत्या. इतक्यात दुपारचा काळ झाला. अत्री ऋषी आपलं अनुष्ठान पूर्ण करून आश्रमात आले. ते आत आले आणि त्यांनी ते दृश्य पाहिलं. अनसूया माता पाळण्याजवळ उभ्या आहेत आणि त्यात 3 बाळं शांतपणे झोपलेली आहेत. क्षणभर ते थांबले. त्यांच्या मनात आश्चर्य निर्माण झालं. ही बाळं कोणाची? त्यांनी शांतपणे विचारलं. अनसूया मातांनी नम्रपणे संपूर्ण घटना सांगितली. 3 भिक्षुक आले. त्यांनी अन्न मागितलं आणि मग त्यांनी ती अट ठेवली आणि त्यानंतर जे घडलं. अत्री ऋषी शांतपणे ऐकत राहिले. त्यांच्या मुखावर कोणताही संशय नव्हता, कारण ते ज्ञानी होते. त्यांनी लगेच ओळखलं, ही साधी घटना नाही. त्यांनी त्या 3 बाळांकडे पाहिलं आणि त्यांच्या अंतःकरणात एक गूढ सत्य प्रकट झालं. ते म्हणाले, हे साधे बाळ नाहीत, हे त्रिमूर्ती आहेत. हे ऐकताच अनसूया मातांच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. त्या क्षणी अत्री ऋषींनी त्या बाळांना नमस्कार केला. जसे त्यांनी नमस्कार केला, त्या बाळांच्या रूपात बदल होऊ लागला. 3ही बाळं हळूहळू आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्या 3घांच्याही मुखावर आनंद आणि समाधान होते. ते म्हणाले, साधू, अत्री ऋषी आणि अनसूया माता, तुमची भक्ती, तुमची शुद्धता, तुमचं पतिव्रत हे सर्व अतुलनीय आहे. त्या क्षणी संपूर्ण आश्रम दिव्य तेजाने उजळून निघाला. त्रिमूर्ती पुढे म्हणाले, आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. तुम्ही जे काही इच्छिता ते वर मागा. अत्री ऋषींनी अनसूया मातांकडे पाहिलं. त्यांच्या मनात कोणतीही स्वार्थी इच्छा नव्हती. अनसूया माता शांतपणे म्हणाल्या, माझी एकच इच्छा आहे, तुम्ही 3घेही आमच्या घरी पुत्र रूपाने राहावे. हा वर ऐकून त्रिमूर्ती प्रसन्न झाली. ते म्हणाले, तथास्तु. आणि त्या क्षणी त्यांनी तो वर दिला. त्या दिव्य घटनेनंतर त्या 3घांनी पुन्हा बालरूप धारण केलं आणि अनसूया मातांच्या घरी राहू लागले. त्या त्यांना प्रेमाने वाढवू लागल्या. त्यांचं पालन पोषण करू लागल्या. जणू त्या त्यांच्या स्वतःच्या मुलांप्रमाणेच होत्या. त्या 3घांना वेगवेगळी नावे मिळाली. ब्रह्माच्या अंशातून चंद्र, भगवान विष्णूच्या अंशातून दत्त आणि महेशाच्या अंशातून दुर्वासा. अशा प्रकारे त्या दिव्य लीलेतून एक महान सत्य प्रकट झालं. त्रिमूर्ती स्वतः त्या पतिव्रतेच्या प्रेमात आणि शुद्धतेत लीन झाली. त्या दिव्य प्रसंगानंतर आश्रमात एक वेगळीच पवित्रता दरवळू लागली. अनसूया माता त्या 3ही बाळांना प्रेमाने वाढवत होत्या. त्यांच्यासाठी दिवस रात्र एकसारखेच झाले होते. कधी कडेवर घेऊन त्यांना शांत करीत, कधी पाळण्यात झोका देत, तर कधी गोड स्वरात त्यांच्याशी बोलत. त्या पूर्णपणे त्या मातृत्वात
विलीन झाल्या होत्या. अत्रि ऋषीही त्या दृश्याकडे शांतपणे पाहत असत. त्यांच्या अंतःकरणात समाधान होतं, कारण त्यांच्या समोर जे घडत होतं ते साधन होतं. त्रिमूर्ती स्वतः त्यांच्या आश्रमात, त्यांच्या घरात, त्यांच्या पुत्ररूपाने वावरत होत्या. काळ हळूहळू पुढे सरकला. एक दिवस त्या तिन्ही बालकांनी आपापलं दिव्य तेज प्रकट केलं. त्यांनी आपल्या मातेकडे प्रेमाने पाहिलं आणि जणू निरोप घेण्याची वेळ आली आहे अशी भावना वातावरणात पसरली. दुर्वासा आणि चंद्र पुढे आले. त्यांनी आपल्या मातेसमोर नम्रतेने उभे राहून सांगितले, माते, आता आम्हाला आमच्या मार्गाने जावं लागेल. आम्ही तपश्चर्या आणि आमच्या कार्यासाठी निघत आहोत. अनसूया मातांच्या मनात क्षणभर एक वेदना उमटली, पण त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती. त्यांनी त्या दोघांकडे प्रेमाने पाहिलं. चंद्र म्हणाला, मी चंद्रमंडळात वास करीन, पण माझं लक्ष नेहमी तुमच्या चरणीच असेल. दुर्वासा म्हणाले, मी ऋषी म्हणून माझं कर्तव्य पार पाडीन, पण तुमचं स्मरण कधीही सोडणार नाही. त्या दोघांनी आपल्या मातेला प्रणाम केला आणि शांतपणे निघून गेले. आता आश्रमात एक बाळ उरलं होतं, दत्त. तोच विष्णुमूर्तीचा अंश होता, पण त्याच्यात त्रिमूर्तीचं ऐक्य होतं. अनसूया मातांनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात प्रेम आणि समाधान होतं. दत्त शांतपणे त्यांच्या जवळ होता, जणू तो सांगत होता, मी इथेच आहे. त्या क्षणी एक गूढ सत्य प्रकट झालं. त्रिमूर्तीचं ऐक्य होऊन दत्तात्रेय त्या घरात स्थिर झाले. अत्रि ऋषी आणि अनसूया माता त्याच्याकडे प्रेमाने पाहत होते, कारण आता त्यांच्या समोर केवळ एक बाळ नव्हतं, तर तो होता दत्तात्रेय, गुरुतत्वाचं मूळ स्वरूप. आश्रमात आता एक गूढ, शांत आणि पवित्र अशी स्थिती निर्माण झाली होती. अनसूया माता त्या बालरूपातील दत्ताला प्रेमाने जपत होत्या. त्यांच्या प्रत्येक हालचालीत माया होती, पण त्या मायेमध्ये एक आदरही दडलेला होता, कारण त्या जाणून होत्या, हा साधा बालक नाही. दत्त शांतपणे त्यांच्या जवळ वावरत होते. कधी त्यांच्या कुशीत विसावत, कधी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत स्मित करत. त्या स्मितात एक विलक्षण शांतता होती, जणू शब्दांशिवाय काहीतरी सांगणं होतं. अत्रि ऋषी त्या दृश्याकडे स्थिर नजरेने पाहत होते. त्यांच्या अंतःकरणात एक गूढ समाधान होतं, कारण त्यांनी त्या बालकात त्रिमूर्तींचं ऐक्य ओळखलं होतं. ब्रह्माची सर्जन शक्ती, विष्णूचं पालन आणि महेशाचं तत्व, सगळं काही त्या एकाच रूपात एकवटलं होतं. त्या दिवसात आश्रमात कोणतीही बाह्य गडबड नव्हती, पण अंतर्मनात एक विलक्षण चैतन्य होतं, जणू प्रत्येक क्षणात दैवी स्पर्श होता. दत्त कधी कधी त्या दोघांकडे शांतपणे पाहत असत आणि त्या नजरेत एक अनोखी करुणा असे, जणू ते सांगत असत, मी आहे, नेहमी होतो आणि नेहमी राहील. अनसूया माता त्या नजरेला ओळखत होत्या. त्यांना त्या बालकात एक अपार गूढ जाणवत होतं, पण तरीही त्यांचं मातृत्व तसंच वाहत होतं. त्या त्याला कडेवर घेत, त्याच्याशी बोलत, त्याच्यासाठी अंगाई गात. काळ पुढे सरकत होता आणि त्या बालकाच्या रूपातही एक स्थैर्य वाढत होतं. जणू तो केवळ वाढत नव्हता, तर आपल्या अस्तित्वाची जाणीव अधिक स्पष्ट करत होता. एके दिवशी अत्रि ऋषी त्या बालकाजवळ शांतपणे बसले होते. त्यांनी डोळे मिटले आणि त्यांच्या अंतःकरणात एक गूढ अनुभूती उमटली. त्यांना त्या बालरूपात संपूर्ण विश्वाचं दर्शन झालं. क्षणभर त्यांना जाणवलं, हा तोच आहे ज्याच्यातून सृष्टी निर्माण झाली, ज्याच्यात सृष्टी टिकते आणि ज्याच्यात शेवटी सगळं विलीन होतं. त्यांनी हळूहळू डोळे उघडले आणि त्या बालकाकडे नम्रतेने मस्तक झुकवलं. अनसूया माता हे दृश्य पाहत होत्या. त्यांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. माया, आदर, भक्ती सगळं एकत्र मिसळलं होतं. त्या बालकाच्या उपस्थितीने त्या दोघांचं जीवन पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं.
आता त्या आश्रमात केवळ एक कुटुंब नव्हतं, तो एक पवित्र स्थान बनून गेला होता, जिथे दैवी तत्व स्वतः वावरत होतं. दत्तात्रेय त्या रूपात तिथे स्थिर झाले होते आणि त्यांच्या त्या शांत उपस्थितीत एक गूढ सत्य प्रकट होत होतं, ज्याला शब्दांची गरज नव्हती, ज्याला वर्णनाची सीमा नव्हती आणि फक्त अनुभवायचं होतं. त्या आश्रमातील प्रत्येक क्षण आता शांत, स्थिर आणि पवित्र झाला होता. दत्तात्रेय त्या बालरूपात तिथे वावरत होते. अनसूया माता आणि अत्री ऋषी यांच्या जीवनात जणू पूर्णत्व आलं होतं. गुरूंचा स्वर पुन्हा त्या कथेला आकार देत पुढे सरकू लागला. बाळा, अशा प्रकारे त्या दिव्य लीलेतून त्रिमूर्तीचं ऐक्य होऊन दत्तात्रेय महाराज प्रकट झाले. अनसूया मातांच्या पवित्र पतिव्रतेचं, त्यांच्या शुद्ध भक्तीचं हे फळ होतं. भक्त शांतपणे हे ऐकत होता. त्याच्या अंतकरणातील एक वेगळी स्थिरता निर्माण झाली होती. गुरु पुढे सांगू लागले, अनसूया माता केवळ एक पतिव्रता नव्हती, ती एक आदर्श होती. जिथे मन, वाणी आणि कर्म शुद्ध असतात, तिथेच परमेश्वर स्वतः प्रकट होतो. तिच्या सेवेत कोणताही अहंकार नव्हता, कोणतीही अपेक्षा नव्हती. म्हणूनच त्रिमूर्तींनाही तिच्या प्रेमासमोर नम्र व्हावं लागलं. त्या शब्दात एक गूढ सत्य दडलं होतं. अत्री ऋषी आणि अनसूया माता त्या दिव्य अनुभवात जगत होते. दत्तात्रेय महाराज त्यांच्या समोर होते, पण त्यांचं अस्तित्व केवळ त्या घरापुरतं मर्यादित नव्हतं. ते एक तत्व होतं, एक गुरुतत्व, जे पुढे अनेक भक्तांना मार्गदर्शन करणार होतं. गुरूंचा स्वर आता अधिक करून झाला. भक्ता, या कथेत जे घडलं ते केवळ त्या काळापुरतं नाही. जिथे श्रद्धा आहे, जिथे मन शुद्ध आहे, जिथे सेवा आहे, तिथे आजही दत्तात्रेय महाराज तसंच प्रकट होतात. भक्तांनो, तुम्हालाही असं वाटत असेल की आमच्याही आयुष्यात दत्त महाराजांनी प्रकट व्हावं, तर श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये लिहा, हे दत्तगुरु माझ्याही आयुष्यात प्रकट व्हा. प्रेमळ भक्तांनो, भक्ताच्या मनात एक खोल भाव उमटला. त्याला जाणवलं ही कथा फक्त ऐकण्याची नाही, तर ती अनुभवण्याची आहे. गुरु पुढे म्हणाले, अनसूया मातांच्या त्या तपश्चर्येने, त्या प्रेमाने त्रिमूर्तीला बाल रूपात आणलं. त्याहून मोठं सामर्थ्य काय असू शकतं? आश्रमातील ती शांतता, ते दिव्य वातावरण, सगळं काही जणू त्या एका सत्याकडे निर्देश करत होतं की परमेश्वराला जिंकण्यासाठी कोणतीही मोठी साधना नाही, फक्त शुद्धता, सेवा आणि निस्वार्थ प्रेम पुरेसा आहे. गुरूंचा स्वर हळूहळू मंद होत गेला. कथा आता पूर्णत्वाकडे येत होती. भक्ताचं मन त्या कथेत पूर्णपणे विलीन झालं होतं. त्याला जाणवत होतं त्याच्या अंतकरणात काहीतरी बदललं आहे. एक नवीन शांतता, एक नवीन विश्वास, आणि त्या विश्वासात एक गूढ पण ठाम भावना उमटली. दत्तगुरु माझ्या पाठीशी आहे. गुरूंचे शब्द हळूहळू शांत होत गेले, पण त्या शब्दांचा स्पर्श भक्ताच्या अंतकरणात खोलवर उतरला होता. जणू कथा संपत नव्हती, तर आतल्या आत पुढेच वाहत होती. अनसूया माता, अत्री ऋषी आणि दत्तात्रेय यांची ती दिव्य लीला आता स्थिर झाली होती. पण त्या लीलेचा अर्थ अजूनही मनात उमलत होता. जिथे शुद्धता आहे तिथे परमेश्वर स्वतः येतो. जिथे सेवा आहे तिथे कृपा आपोआप उतरते. भक्त शांत बसला होता. त्याच्या मनात आता अनेक विचार नव्हते, उलट एक गहिरं स्थैर्य होतं. जणू त्याला काही समजून घ्यायचं उरलंच नव्हतं, फक्त अनुभवायचं होतं. गुरु प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागले आणि हळुवारपणे म्हणाले, भक्ता, ही कथा इथे थांबत नाही. या लीलेतून जे तत्व प्रकट झालं आहे ते पुढे अजून विस्ताराने उलगडेल. त्या स्वरात आमंत्रण होतं, आग्रह नव्हता, पण एक ओढ होती. उद्याही तू अशीच ही कथा ऐकायला मन लावून ये. पुढील अध्यायात ही कथा आणखी
की सुंदर रीतीने पुढे सरकेल. हे सर्व तुझ्याच कल्याणासाठी आहे. भक्ताच्या मनात एक शांत होकार उमटला. गुरु पुढे म्हणाले, आपण सर्वजण दररोज ही श्री गुरुचरित्रांमधील एक एक कथा ऐकत जाऊ. हा ग्रंथ अत्यंत पवित्र आहे. त्यात गुरुकृपेचं मूळ तत्व आहे. जो श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनात नक्कीच परिवर्तन घडतं. मोठमोठे चमत्कार होतात आणि कोणतीही इच्छा अपूर्ण राहत नाही. त्या शब्दात कोणताही दिखावा नव्हता. फक्त एक साधं निर्मळ सत्य होतं. क्षणभर शांतता पसरली. गुरु पुढे म्हणाले, आपण सर्वजण दररोज श्री गुरुचरित्रातील एक कथा रोज ऐकणार आहोत. हा ग्रंथ अत्यंत पवित्र आहे. त्यात गुरुकृपेचं मूळ तत्व आहे. जो श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनात नक्कीच परिवर्तन घडतं. त्या शब्दात कोणताही दिखावा नव्हता. फक्त एक साधं निर्मळ सत्य होतं. क्षणभर शांतता पसरली. मग गुरु नम्रतेने म्हणाले, आजचा अध्याय अशा प्रकारे इथे समाप्त झाला आहे. तर प्रेमळ भक्तांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची 4थ्या अध्यायाची कथा नक्कीच आवडली असेल. आजच्या अध्यायाची कथा सांगताना माझ्याकडून काही चूक झाली असेल, शब्दात भावात काही कमीपणा राहिला असेल तर मला क्षमा करा. मी स्वतःला दत्तगुरूंच्या चरणांखालील धुळी समान मानते. प्रेमळ भक्तांनो, उद्या गुरुचरित्राच्या 5व्या अध्यायाची कथा ऐकायला विसरू नका. कारण ही कथा तुमच्या दुःखी भाग्यात सुखाचा चमत्कार करू शकते. आता आपण सर्वांनी मिळून दत्तगुरू महाराजांच्या चरणी मनापासून चमत्कार करणारी प्रार्थना करूया. ही प्रार्थना तुम्ही शांतपणे ऐकू शकता किंवा मग बोलू शकता. हे दत्तगुरू, आमच्या सर्व भक्तांवर तुमची कृपा अशीच राहू द्या. ज्यांच्या जीवनात अडचणी आहेत, संकट आहेत, भीती आहे, गरिबी आहे, त्यांना तुम्ही धीर द्या. त्यांच्या जीवनातील अंधार दूर करा. त्यांच्या मनातील चिंता शांत करा आणि त्यांना योग्य मार्ग दाखवा. हे दयामूर्ती, आम्ही सर्वजण तुमच्या चरणी शरण आलो आहोत. आमचं रक्षण करा.